नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि एनडीए सरकार हे नवीन सरकार उद्या अस्तित्वामध्ये येण्याची शक्यता आहे आणि म्हणून ते सरकार स्थापन होण्याच्या पूर्वसंध्येला औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर औरंगाबादमध्ये या देशातील नागरिक म्हणून या सरकारकडून आमच्या काही अपेक्षा आहेत। काय अपेक्षा आहेत आमच्या? तर या सरकारमध्ये मागच्याही वेळेस हे सरकार होतं, त्यांच्या सरकारमधले काही मंत्री, काही आमदार खासदार, पक्षाची मंडळी उघड उघड धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते आणि सगळ्यात महत्त्वाचं की आम्हाला 400च्या वरती जागा ह्याच्यासाठी द्या की आम्हाला संविधान बदलायचंय। या संविधानामध्ये या देशामधल्या 90% लोक ज्या वेगवेगळ्या जाती धर्मामधले विखुरलेले आहेत त्यांच्या आशा आकांक्षा दडलेल्या आहेत। या संविधानामुळे आज शेतकरी आपल्या मागण्यांचा पाठपुरावा करू शकतो। या ठिकाणी कामगार काही प्रश्न मांडू इच्छितो। या ठिकाणी दलित आदिवासी महिला आपल्या सामाजिक न्यायाचे प्रश्न उपस्थित करू शकतात। हे जर उद्या संविधान बदललं तर यांना कुठलीही मागणी करता येणार नाही। स्वातंत्र्याच्या पूर्वी जसं चातुर्वर्ण्य व्यवस्थेमध्ये हा देश जगत होता, ही व्यवस्था पुन्हा काही मंडळीला आणायची आहे। पण एक चांगलं झालं की निकाल लागल्यानंतर ही सगळी भाषा या नवीन सरकारमध्ये येऊ शकणाऱ्यांची सुद्धा बंद झालेली आहे। निवडणुकीच्या पूर्वी मोदीची गॅरंटी रोज टीव्हीवरती असेल, सभांमधून असेल, पत्रकांमधून असेल, पोस्टरमधून असेल, परंतु 4 तारखेच्या संध्याकाळपासून मोदीच्या ऐवजी एनडीए ऐकायला मिळालं, भाजपचे मित्रपक्ष ऐकायला मिळालं। हा बदल आहे आणि हा बदल लोकांच्या ताकदीमुळे झालेला बदल आहे। लोकांनी त्यांना त्यांची जागा दाखवली म्हणून झालेला हा बदल आहे आणि म्हणून आमच्यासारख्या जे या देशामधल्या सर्वसामान्य लोकांच्यासाठी त्यांच्या संघटना बांधून काम करणारी जी मंडळी आहेत, आमच्यासारख्याचं म्हणणं असं आहे की हा देश लोकशाही पद्धतीने चालला पाहिजे। या देशामध्ये जो कोणी निवडून जाईल त्यांनी या देशामध्ये समता प्रस्थापित केली पाहिजे। या देशामधल्या जो दलित आहे, पददलित आहे, आदिवासी आहेत, महिला आहेत, शेतकरी आहेत, कामगार यांच्या हितासाठी राज्य केलं पाहिजे। या ठिकाणी जातीच्या आणि धर्माच्या नावावर बेदिली निर्माण होणार नाही याचा प्रयत्न केला पाहिजे आणि मग जो कोणी अशी बेदिली निर्माण करेल त्यांचा बंदोबस्त केला पाहिजे। आपल्याला माहिती आहे ज्या पुतळ्याच्या खाली आपण उभे आहोत त्या शिवाजी महाराजांनी त्यांच्या राज्यामध्ये जर कुणी जाती धर्माच्या नावावर महिलांना त्रास देण्याचा प्रयत्न केला तर तिथे त्यांच्या जातीचा किंवा नात्याचा मुलायजा न करता त्यांची हात छाटलेली आहेत, त्यांची मुंडकी छाटलेली आहेत। आम्हाला असं वाटतं की हा लोकशाहीने चालणारा देश आहे, लोकशाहीच्या विचारावरती आणि मूल्यावरती तो चालला पाहिजे। म्हणून या ठिकाणी आज आपण या ठिकाणचा हा कार्यक्रम आपण केलेला आहे।